आजच्या सेशन मध्ये आपण शिकणार आहे की अंडरस्टँड द ॲडव्हान्स फायनान्शियल कन्सेप्ट. ॲडव्हान्स फायनान्शियल कन्सेप्ट म्हणजे काय, की ज्यावेळेस आपण कुठल्याही कंपनीचे ज्यावेळेस फायनान्शियल स्टेटमेंट आहे ते आपण रिव्ह्यू करत असतो, तर कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते आपल्याला व्हेरीफाय करायला लागतात, चेक करायला लागतात आणि त्याच्यावरून आपल्याला जे फायनान्शियल अनालिसिस आहे ते करून आपली कंपनी किती प्रॉफिट बनवते आणि आपल्याला टोटल रिटर्न्स किती भेटतात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जर आपल्याला माहिती करायच्या असेल ॲडव्हान्स लेवलला, तर ह्या ज्या कन्सेप्ट आहे आपण आज शिकणार आहे, तर त्या कन्सेप्ट आहे ह्या ठिकाणी यूज केले जातात. तर तुम्ही सर्वांनी पाहिलेच असणार आहे की आपण नॉर्मल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट पाहतो, तर ह्याच्याप्रमाणे असतं. ही असते तुमची डेबिट साईड आणि इकडे असतं तुमचं क्रेडिट साईड, बरोबर. आणि डेबिट साईडला मग तुमचं इथे येते की ओपनिंग स्टॉक, परचेसेस येतं, नंतर तुमचं ह्या ठिकाणी येत असतं की डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस आल्यानंतर ह्या ज्या ठिकाणी तुमचं सेल्स येतं, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक. आणि इथं तुमची टोटल येते, बरोबर. हे झालं तुमचं ट्रेडिंग अकाउंट. इथं सम केल्यानंतर ट्रेडिंग अकाउंट येतं. ही जी टोटल असते ही सम येते, सेम इकडे पण मी कॉपी पेस्ट करतो. हे आल्यानंतर काय होतं की तुमचं जर इथं 1,00,000 रुपये टर्नओव्हर आहे, त्याच्यानंतर हे की तुमचा ओपनिंग स्टॉक आहे तो 25,000चा ओपनिंग स्टॉक आहे. तुम्ही नंतर केलं की 75,000 रुपीज परचेस केलं, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे 15,000 डायरेक्ट एक्सपेन्सेस केले. असं करून नंतर तुमचा जो क्लोजिंग स्टॉक राहिला 10,000 राहिलेला आहे, बरोबर. तर ह्या ठिकाणी काय आलंय की तुमचा हा ग्रॉस प्रॉफिट या कॅल्क्युलेट होतो. ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, तुमचं करायचं टोटल ऑफ क्रेडिट साईड मायनस टोटल ऑफ डेबिट साईड. ह्या ठिकाणी मी फॉर्म्युला देतोय की टोटल ऑफ क्रेडिट साईड म्हणजे सेल्स प्लस क्लोजिंग स्टॉक आणि टोटल ऑफ डेबिट साईड म्हणजे ओपनिंग स्टॉक, परचेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. हे मायनस केल्यानंतर ही जी टोटल अमाऊंट येते ह्या ठिकाणी तुम्हाला सम ही अमाऊंट येते ग्रॉस प्रॉफिट आहे, तो येतो तुमचा 8,500. त्याच्यानंतर काय होतं, तुमचा जो ग्रॉस प्रॉफिट आहे ते कॅरी फॉरवर्ड होतो की तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला हा जो 8,500. नंतर काय होतं तुमचं ऑफिस एक्सपेन्सेस, नंतर तुमचं टेलिफोन एक्सपेन्सेस, नंतर ट्रॅव्हलिंग, नंतर तुमचे एक्सपेन्सेस असतात की मग सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. हे सर्व एक्सपेन्सेस करून नंतर तुमचं आहे असतं की मग डिप्रिशिएशन, इंटरेस्ट ऑन लोन. हे सर्व काय होते तुमचे एक्सपेन्सेस होतात. मी तर फक्त एक्झाम्पल साठी जे एक्सपेन्सेस आहे ते मी काय करतोय, नंबर्स आहेत ते ॲज्युम करतोय, बरोबर. हे जे आहेत हे झाले तुमचे 1,200 रुपीज आणि 500. हे झाल्यानंतर काय होतं की इथं सगळे तुमचे टोटल येते, हे टोटल तुमचे एक्सपेन्सेस आणि हा जो ब्रॉड फॉरवर्ड केलेला तुमचा ग्रॉस प्रॉफिट ह्याची जी टोटल आहे ह्या ठिकाणी पण तुमचं एक अदर इन्कम जर असेल, तुम्हाला इंटरेस्ट वगैरे काय भेटले असेल ते पण ह्या ठिकाणी ऍड होतं अदर इन्कम. आणि अदर इन्कम जे ऍड आहे ते झाल्यानंतर ह्या ठिकाणी ह्याची जी टोटल आहे क्रेडिट साईडची टोटल ह्या ठिकाणी तुम्ही घेता, बरोबर. हे तुम्ही जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे नॉर्मल आपण प्रिपेअर करतो, तर ह्या ठिकाणी आपण
प्रिपेअर करतो. हे झाल्यानंतर तुम्हाला नेट प्रॉफिट आहे तो ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करा प्रॉफिट. तर ह्याच्यासाठी पण फॉर्म्युला काय की सेमच तुमचा क्रेडिट साईडची टोटल ही जी आहे ही मायनस ही तुमची डेबिट साईडची टोटल. ही डेबिट साईडची घेताना फक्त ट्रेडिंग अकाउंटचे जे नंबर आहेत ते ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत, ते नाही घेता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे जे नंबर आहेत ते फक्त कन्सिडर करायचे. असं केल्यानंतर तुमचा जो नेट प्रॉफिट आहे ह्या ठिकाणी येतो की 4900 रुपीज हा तुमचा नेट प्रॉफिट आहे. तुम्ही जर नॉर्मली P&L बघितलं तर पार्टनरशिप फर्म किंवा प्रोप्रायटरशिप फर्म आहे अशा ज्या कंपन्या आहेत तर त्याच्या ठिकाणी जे नॉर्मल हे टी टाईपचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा स्टेटमेंट आहे ते बनवलं जातं. त्याच्यामध्ये कसं की एवढं जास्त नंबर्स नसतात, अनालिसिस वगैरे मे बी रिक्वायर्ड नसते, त्याच्यामुळं ते बनवत नाही. तर त्याच्यामुळे कसं की हे जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे हे सिंपल नॉर्मल आपण हे टी टाईपचे डेबिट आणि क्रेडिट ह्या टाईपने आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि खाली जे नेट प्रॉफिट आहे ते कॅल्क्युलेट करून आपण बनवत असताना ह्याच्यावरून आपल्याला कळतं की आपला जो बिझनेस आहे त्यांनी किती टर्नओव्हर केलेला आहे, आपले डायरेक्ट एक्सपेन्सेस किती, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती आहे आणि आपला प्रॉफिट किती झालेला आहे. पण जर आपल्याला जे हाय लेवलवरती जे मोठ्या मोठ्या कंपन्या असतात लिस्टेड प्रॉफिट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, लिमिटेड कंपन्या, लिस्टेड कंपन्या, त्यांना कसं की अनालिसिस भरपूर प्रमाणात करायला लागतं. तर त्यासाठी आपण ॲडव्हान्स लेवलचे जे काही फायनान्शियल्स आहेत ते कसं बनवतो ते आपण पाहू की त्या ठिकाणी कसं बनवतात. तर ह्या ठिकाणी मी एक फॉर्मॅट आहे. तर ह्या ठिकाणी असतं की मग कंपनीचं नाव असतं आणि असतं की प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट किंवा अकाउंट म्हणतात फॉर द इयर मार्च 2020. तर ह्या ठिकाणी असं टी टाईपचं नसतो, हे आय टाईपचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट आहे. म्हणजे ह्याच्या ठिकाणी डेबिट क्रेडिट नाहीये. तर इथं जे आहे ते जे आहे व्हर्टिकली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे ते बनवलं जातं. तर सर्वात पहिल्यांदा कसं आहे की ज्यावेळी आपण बिझनेसमध्ये हे करतो काय की ऍक्टिव्हिटी करतो त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याकडे कुठले नंबर्स येतात त्या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिल्यांदा जे नंबर येतात ते असतात की तुमचे जे आहेत इन्कम अँड रेव्हेन्यू. ह्या ठिकाणी मी काही नंबर्स आहेत ते पण आपल्या कॅल्क्युलेशन पर्पज साठी घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ऍक्च्युअली जो फायनान्शियल्स आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे ते कसं बनवलं जातं आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं असतं हे पण तुम्हाला माहित होईल. जास्त रेव्हेन्यू आहे की इथं 1,50,000 रुपये पूर्ण रेव्हेन्यू म्हणजे जे काही तुम्ही सेल्स आणि सर्व्हिसेस ऍक्टिव्हिटी केली त्याच्यातून इन्कम आणि रेव्हेन्यू म्हणजेच ते तुमचं सेल्स पण म्हणतात म्हणता येतं. पण ते प्रोफेशनली मोठ्या कंपनीमध्ये रेव्हेन्यू असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये रेव्हेन्यू नंतर काय येतं की जे काही आपण हे केलेले आहेत काय की कॉस्ट ऑफ मटेरियल किंवा परचेस जे आपण परचेस केलेले आहेत त्याच्या सर्व जे अमाऊंट आहेत त्या सगळ्या कॉस्ट ऑफ मटेरियल ऑब्लिक परचेस असं म्हणलं जातं. आणि हे त्याची जी अमाऊंट आहे ह्या ठिकाणी आपण एंटर करता येते. ते झाल्यानंतर काय होतं की दुसरी एक अमाऊंट येते की ही असते आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस जे काय आहेत ते सर्व या ठिकाणी येत असतात ते आणि त्या सगळ्या मायनस झाल्यानंतर आपली ही जी अमाऊंट येते काय होतं ग्रॉस प्रॉफिट येते. त्याच्यामध्ये की रेव्हेन्यू मायनस परचेस मायनस डायरेक्ट एक्सपेन्स ही जर मायनस केली तुम्ही ह्या ठिकाणी मी फॉर्म्युला लिहिला आहे की 1,50,000 मायनस 1,05,000 आणि इथं आहे की 8,000 ही मायनस केल्यानंतर 37,000 आहे ही जी अमाऊंट ह्या ठिकाणी येत असते. तर ह्या ठिकाणी काय आहे की आमचा तुमचा ग्रॉस प्रॉफिट आहे ते तो येतो आणि ह्याच्यात रेशो जर कॅल्क्युलेट करा प्रॉफिट रेशो त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे की तुमचा की ग्रॉस प्रॉफिट मायनस तुमचा रेव्हेन्यू इंटू 100 ह्या जर फॉर्म्युला केल्यानंतर इथं 25% आपला जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो या ठिकाणी आलेला आहे. ग्रॉस प्रॉफिट नंतर काय येतं
की जे काही आपल्या जनरल सेलिंग आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ह्याच्यामध्ये काय येतं की तुमचे जे काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत आपल्या ज्या बॅलन्स शीट मध्ये आपण पाहिल्या की ह्या ज्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ह्या ज्या टोटल एक्सपेन्सेस आहे ते सर्व एक्सपेन्सेस ह्या ठिकाणी कन्सिडर होतात अकुमुलेटेड. ह्या ठिकाणी एक एक जे हेड आहे ते नाही घेत, त्याचा जो टोटल अमाऊंट आहे ती इथं कन्सिडर करते. फॉर एक्झाम्पल की तुमच्याकडं 5 टाईप हे टोटल सगळे एक्सपेन्सेस आहेत, ह्या टोटल एक्सपेन्सेसची जी अमाऊंट आहे ती फक्त या ठिकाणी कन्सिडर करतात. हे फक्त आपलं काय आहे की ऍज अ मिरर आहे की फक्त टोटल जे अमाऊंट आहे त्या ठिकाणी इथं कन्सिडर केले जातात. हे झाल्यानंतर काय आहे की तुमच्याकडं येतं की इबिटा. इबिटा म्हणजे काय, अर्निंग बिफोर इंटरेस्ट डिप्रिशिएशन टॅक्स अँड अमोटायझेशन. तुम्ही त्याचं लॉंग फॉर्म आहे ते तुम्ही लिहून घेऊ शकता याच्यासाठी की इबिटा आहे की अर्निंग बिफोर इंटरेस्ट डिप्रिशिएशन टॅक्स अँड अमोटायझेशन. तर ह्या ठिकाणी जो इबिटा जो आलेला आपल्याला की तो आलेला आहे 20,000. तो कसा आलेला आहे की ग्रॉस प्रॉफिट लेस सेलिंग अँड जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, CG&A असं म्हटलं जातं. आणि ह्या ठिकाणी आपण जे इबिटा रेशो आहे तो पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलेला आहे की रेव्हेन्यू मायनस जो इबिटा आलेला आहे इबिटा डिवायडेड बाय रेव्हेन्यू आणि इंटू 100 केल्यानंतर हे जे इबिटा रेशो आहे तो आलेला तुमचा 15%. इबिटा कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याच्यानंतर दुसरी स्टेप असते ते असते तुमचं डिप्रिशिएशन. मित्रांनो ह्याच्या ठिकाणी ज्यावेळेस आपण हे जे ऍडव्हान्स फायनान्शियल बनवत असतो त्यावेळेस ह्याच्यासाठी जे सेलिंग जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे एक्सपेन्सेस त्याच्यामध्ये डिप्रिशिएशन आणि इंटरेस्ट आहे ते इबिटाच्या खाली कन्सिडर करतात, त्या वरच्या बाजूला ते घेत नाही. आफ्टर इबिटा आहे ते मायनस केले जातात. तर जे काही डिप्रिशिएशन आहे ते आणि अमोटायझेशन म्हणजे तुमचं इंटँजिबल असेट जे असतात त्याच्यावरची जी काही अमाऊंट आहे ती आपण ह्या फायनान्शियल इयरला अमाऊंट घेतलेली ती अमाऊंट ह्या ठिकाणी अमोटायझेशन म्हणून येत असते. अमोटायझेशनची टोटल आहे ती ह्या ठिकाणी मायनस केल्यानंतर आपल्याला ही भेटत असतं ते असतो की इबिट. इबिट ह्याचा अर्थ काय आहे की अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स ती जी अमाऊंट आहे हे होती की 22,000 मायनस डिप्रिशिएशन आणि अमोटायझेशन. ती मायनस केल्यानंतर आपल्याकडे जो इबिट येतो तो येते की 21,600 रुपीज. त्याचं जे रेशो आहे तो येतो की 14.5%. त्याच्यासाठी कसं की ही जी इबिट आहे प्रत्येक आपण जो हा रेशो कॅल्क्युलेट करतो त्या रेशो करण्यासाठी आपल्याला बेस पॉइंट येतो आपण रेव्हेन्यू घेतलेला आहे. तो रेव्हेन्यू ही अमाऊंट डिवायडेड बाय रेव्हेन्यू हा तुमचा जो असतो तो इबिट रेशो आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. तर त्याच्यानंतर जी अमाऊंट येते ती येते आपली फायनान्स कॉस्ट. फायनान्स कॉस्ट म्हणजे ज्या काय आपण बिझनेस ऍक्टिव्हिटी करताना जे लोन घेतलेले जे काय आपण सीसी अवॉइड केलेले त्याच्यावरती जो काय आपण इंटरेस्ट केलेला आहे किंवा आपण जर कोण लेंडर आहे त्यांच्याकडून जर काही जे काय आपण हे घेतलेले लोन घेतलेले त्या लोन वरती जे काय पूर्ण अमाऊंट आपण इंटरेस्ट पे केलेलं ती सर्व अमाऊंट आहे त्या ठिकाणी कन्सिडर केली जाते. त्याला आपण फायनान्स कॉस्ट म्हणतो. म्हणजे इंटरेस्ट इज इक्वल टू फायनान्स कॉस्ट असं ह्या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. त्याच्यानंतर येतं की फायनान्स कॉस्ट झाल्यानंतर येतं की इथं इबिट किंवा पीबीटी असं बोललं जातं. इबिट पीबीटी म्हणजे काय की इबिट मायनस 21,600 मायनस तुमचे 500 केल्यानंतर इथं प्रॉफिट बिफोर टॅक्स येतो. आणि इबिट म्हणजे अर्निंग बिफोर टॅक्स किंवा प्रॉफिट बिफोर टॅक्स ह्या दोन्ही पण गोष्टी इथं बोलल्या जातात. तर प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे त्या ठिकाणी ह्या ठिकाणी येत असतं. आणि त्याचा जो रेशो आहे तो पण काय होतो की पीबीटी डिवायडेड बाय रेव्हेन्यू इंटू 100 केल्यानंतर हा जो रेशो आहे तो ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट होऊन येतो.
आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर सर्वात शेवटीची जी गोष्ट असते ती येते की जो काय आपल्याला हा प्रॉफिट भेटलेला आहे, प्रॉफिट बिफोर टॅक्स, त्या टॅक्स वरती, त्या प्रॉफिट वरती आपल्याला टॅक्स किती कॅल्क्युलेट करायचा. तर ह्या ठिकाणी मी 30% कन्सिडर केलेला आहे टॅक्स. तर 30% जो टॅक्स आहे तो आपला प्रॉफिट वरती जो टॅक्स पे केलेला आहे की जो 30% मायनस होऊन ह्या ठिकाणी आलेला आहे. आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर जो पॅट हे जे आपल्याला आहे ते कॅल्क्युलेट होऊन जातं. म्हणजे प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि त्याच्यानंतर जो टॅक्स मायनस केल्यानंतर जी अमाऊंट होती ती प्रॉफिट आफ्टर टॅक्स किंवा अर्निंग आफ्टर टॅक्स असं ह्या ठिकाणी म्हटलं जातं. तर ही जी अमाऊंट आहे तुमचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा तुमचा प्युअर प्रॉफिट आहे असं ही जी अमाऊंट आहे ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट होऊन जाते. आणि ह्या ठिकाणी रेशो कॅल्क्युलेट केल्यानंतर येते की तुमचं 9.85. हा रेशो जो कसा कॅल्क्युलेट करायचा की 14,770 रुपीज म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवायडेड बाय रेव्हेन्यू इंटू 100 केल्यानंतर ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट आहे तुमच्या ह्याच्यामध्ये कन्सिडर होत असते. तर ह्या ठिकाणी जे आपण हे सेशन आपण ह्याच ठिकाणी करूया. आणि कारण की माझा जो लॅपटॉपचं बॅटरी ती डाऊन झालेली, जे पुढचं जे कॅल्क्युलेशन असतात काही कन्सेप्ट आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये कव्हर करूया. कारण की आता एकदमच बॅटरी डाऊन झालेली. ठीक आहे, तर मी हे जे सेशन आहे ते इथंच स्टॉप करायला लागतंय मला. ओके चालेल, ठीक आहे, थँक्यू सो मच. ओके सर. ओके.